नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजची आपली ग्रेट भेट अत्यंत वेगळी आहे. मी आज तुम्हाला अशा एका दुर्गेची कहाणी ऐकवणार आहे, जी ऐकल्यावर कदाचित तुमच्या काळजामध्ये धस्स होईल. तुम्हाला वाटेल आपण कुठच्या समाजामध्ये राहत आहोत. दिल्लीतला गँगरेप गेले काही दिवस गाजतोय. सगळ्या देशामध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत. पण अशा प्रकारे बलात्काराला सामोरं गेलेल्या महिलेला आयुष्यामध्ये काय भोगावं लागतं, समाज तिच्याशी कसा वागतो, पोलीस कसे वागतात, न्यायव्यवस्था कशी वागते, त्या महिलेचं स्वतःचं तिच्या मनाचं काय होतं, कशा जगतात या महिला, याची ही प्रातिनिधिक कहाणी आहे. माझ्यासोबत अशी एक दुर्गा आहे जी या सगळ्याशी झुंजली आहे. ती तुम्हाला ऐकवणार आहे ही कहाणी. ताई, एकतर तुम्ही बोलायला तयार झालात, खूप बरं वाटलं. मला माहिती आहे हे खूप कठीण आहे याचं, कारण ही सगळी कहाणी पुन्हा सांगणं, पुन्हा आठवणं हे खूप क्लेशकारक आहे, मनाला त्रास देणार आहे. तरीसुद्धा तुम्ही तयार झालात, कारण आपल्याला आपल्या सगळ्या समाजाला काहीतरी सांगायचं आहे. काय संघर्ष तुम्ही केला आहे आणि मला असं वाटतं की हा संघर्ष खूप मोठा आहे, हा महत्त्वाचा आहे. मोठी माणसं संघर्ष करतात, छोटा माणूसही कसा संघर्ष करतो हे यातून दिसणार आहे. पण महिलांच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने हा संघर्ष महत्त्वाचा आहे, म्हणून तुमचं बोलणं खूप महत्त्वाचं आहे. मला सांगा, गेला आठवडाभर बातम्या येत आहेत, दिल्लीमध्ये गँगरेप झाला, 23 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाले, मोर्चे निघाले, लोकांनी निदर्शनं केली. या सगळ्या बातम्या तुम्ही टेलिव्हिजनवर बघत असाल, पेपरमध्ये वाचत असाल. काय आलं तुमच्या मनामध्ये? माझ्या मनात पहिली गोष्ट अशी आली की आम्ही सतत बातम्या बघत असतो आणि त्याच्यात असं दिसून आलं मला की म्हणजे विधान भवनमध्ये का लोकसभेमध्ये जयाजी बोलत असताना त्यांचा आवाज दाबला गेला की बसा खाली. तर मला असं वाटलं की महिला आमदार महिला खासदारांना बोलू देत नाही, तर पीडित महिला आहे आम्ही, तर आम्ही स्वतःच येऊन बोलतो स्टुडिओत. अख्ख्या जगाला बघू द्या की आमच्यावर पण काय झालंय. बघा, रोजचे बलात्कार होत आहेत. तुम्ही कुठेतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे की एक तर आरोपीला तुम्ही फाशीची शिक्षा द्या ना, म्हणजे जेणेकरून त्यांना प्रोत्साहन येणार नाही. नाही तर त्यांचे हात तोडा. ज्या हाताने आमची इज्जत घेत आहे लोक, त्यांचे हात तोडून टाका. त्या इज्जत घेणाऱ्यांना काही लाज वाटत नाही, तर आम्हाला कशाला लाज वाटायला पाहिजे? आमची तर इज्जत गेली. आमची इज्जत तर कोणी भरून देणार नाही. सगळं भरून मिळतं, इज्जत भरून मिळते का? नाही मिळत. त्यासाठी माझ्यावर पण सामूहिक बलात्कार झालेला आहे, मी पण त्यातनं गेलेली आहे. पण माझ्या बरोबरीने ज्या महिला पुढे आल्या होत्या, म्हणजे मी आता माझ्या गावाचं नाव नाही घेत, एका महाराष्ट्रातल्या शहरामधून माझ्यावर रेप झाली होती ही. तर त्यावेळेस माझ्या केसमध्ये राज्यामध्ये त्यांचंच सरकार होतं, केंद्रात पण त्यांचंच सरकार होतं. त्यांचं सरकार म्हणजे ज्यांनी बलात्कार केला त्यांचंच सरकार होतं. त्यांचंच सरकार होतं. पण ताई, नेमकं काय झालं होतं? म्हणजे तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं? नेमकं म्हणजे माझी आई दवाखान्यात ॲडमिट होती. ॲडमिट असताना त्या आरोपींनी माझ्या तोंडावर रुमाल टाकला आणि गुंगीचं औषध दिलं आणि त्यातून माझ्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. तुम्ही आईसाठी डबा घेऊन गेला होता? आणि आईसाठी मी डबा घेऊन गेले होते तिथे. त्या दवाखान्यामध्येच तुम्हाला गुंगीचं औषध दिलं? आणि डॉक्टर होते तिथं, नर्स होत्या, त्यांच्या समोरून नेलं. त्यांच्या हातामध्ये हत्यारे होते. मला चाकूनी वगैरे मारले त्यांनी डोळ्यावर, हातावर. पण मला सांगा, दवाखान्यात तुम्ही बसला होता डबा घेऊन, डॉक्टर होते, नर्स होते, बाकीचे पेशंट असतील, हे सगळं होत असताना ते काही बोलले नाही? नाही, त्यांच्या हातामध्ये हत्यारे होते ना. नंतर आले होते कोर्टात बोलायला माझ्याबद्दल. माझ्या मुख्याध्यापिका पण आल्या होत्या की माझं लहानपणाचं बॅकग्राऊंड कसं आहे ते सांगायला पण आल्या होत्या. पण मला सांगा, तेव्हा तुम्ही किती वर्षाच्या होत्या? तेव्हा मी 20-21 वर्षाची होती. ही 1994 ची घटना आहे? 94 घटना आहे. आणि मग पुढे काय झालं? म्हणजे हे लोक त्यावेळेला काही बोलले नव्हते? आणि मला असं माहित नव्हतं की जेव्हा वर्तमानपत्र मी वाचलं तेव्हा मला कळलं की ह्या पक्षाचे. त्यावेळेस आम्ही जास्त घाबरलो की आम्हाला न्याय मिळेल की नाही. पण मृदुलाताई भाटकरे यांनी मला फार म्हणजे सहकार्य केलं, मला न्याय मिळवून दिला. 6-7 दिवस मी कोर्टात 11 ते 5 वाजेपर्यंत उभी राहायची. त्यावेळेस स्त्रीदल सदस्य स्थापन केलं होतं. मला वाटतं त्यावेळेस
नीलमताई गोरे, चंद्राताई अयंगार, असं मीराताई बोरवणकर, या तिघांच्या या म्हणजे सगळ्यांनी प्रयत्न केला आणि तुम्हाला न्याय मिळाला. आमच्या घरावर पण फार दबाव आणला होता की तुम्हाला मारून टाकू, असं करू तसं करू. आणि 2 लाख रुपये घेऊन आले होते आरोपीचे नातेवाईक की हे पैसे घ्या, फिर्याद मागे घ्या. एकदा इज्जत गेल्यानंतर पैसे घेऊन कोणी इज्जत भरून निघेल का? मग त्यांच्या हातातले हत्यारं बघून आम्ही म्हटलं की थांबा, आम्ही जरा विचार करतो आणि तुम्हाला सांगतो. मग वडील घरी आले, असे लोक आले म्हणे. तिथे जवळच होती वडिलांचं, म्हणजे हातमजुरी करत होते. मग आम्ही आले घरी आणि मग सांगितलं असं असं झालं. मग माझ्या मनात आलं काही बोलू नका तुम्ही, आणि घरी सांगितलं की माझ्या भावाला विचारतो. आणि वडील आणि मी असं हळूच त्या वाडा होता पाठीमागे, मागच्या दरवाजाने जाऊन डायरेक्ट शहर पोलीस स्टेशन गाठलं. तिथे सांगितलं, पोलीस लोक तिथं आले, त्यांना पकडलं, जप्तही झालं. एका बाजूला वाईट पण वाटायचं की आईला ॲडमिट असताना असं झालं, आईला जर काही कमी जास्त झालं तर कसं होणार. पण म्हटलं आता ही घटना कुठेतरी थांबलं पाहिजे हे. त्यासाठी आम्ही त्या गावामध्ये म्हणजे भीती वाटत होती जीवाला. त्यासाठी आम्ही त्यांना मागणी केली की आमची पुण्यात केस चालावी. आणि आमच्याकडे एवढे पैसेही नव्हते की केस चालवण्यासाठी. मग आम्हाला श्रेय आधार केंद्राने खूप मदत केली आणि मीराताईंनी पण मदत केली. इथपर्यंत आणलं आम्हाला, पुण्यापर्यंत. आणि पुण्यात आमची केस चालली. बरीच वर्ष झाली, 17-18 वर्ष झाली. त्यामुळे मी ती घटना पण डोक्यातनं काढली होती. पण आता हे सारखंच घडायला लागलं म्हटल्यावरती माणसाच्या मनामध्ये वेदना होतात की असं नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवतं ते, हे अशा बातम्या बघितल्यावर? मन सुन्न होतं सर. सुन्न होतं म्हणजे चीड येते. हो, आठवतं. असं नाही व्हायला पाहिजे. मला माझ्या मताने तर असं वाटतं की सरकारने याच्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे की त्यांना कडक शिक्षा झाली तर असं वाटेल, एकामेकांना मित्रांना पण सांगू शकतील, अरे त्या मुलीचं नाव घेऊ नको, आता फाशीची शिक्षा आहे बरं का. म्हणजे ते असं त्यांना कुठेतरी जाणीव होईल त्याची. म्हणजे असं करायला नाही पाहिजे आपण. तुमचं असं म्हणणं आहे त्यांना जरब बसली पाहिजे. जरब बसली पाहिजे आणि कुठेतरी त्यांना लगाम बसेल अशा घटनांवर. सतत होतोय, सारखं टीव्हीला चाललंय, हे काय चाललंय आपल्या देशात, आपल्या राज्यात. आणि तुम्ही म्हणताय की आम आदमी आहे, बेटी बचाव. काय बेटी बचाव? बेटीची इज्जत पण बचाव ना, असं मला म्हणायचं होतं.